नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत की मेष राशीसाठी हा जो महिना आहे, मे महिना जरा 2 दिवस उशिरा झाला, पण काही हरकत नाहीये. कारण हा जो येणारा किंवा चालू जो मे महिना आहे, हा मेष राशीच्या लोकांसाठी नक्की कसा असणार आहे आपण हे बघणार आहोत. कारण या मे महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचा आणि बदलाचा म्हणजे एकदम डिफरंट असा महिना हा असणार आहे. कारण भरपूर बदल होणार आहे, बऱ्याच गोष्टी होणार आहे. आता त्याचमध्ये तुम्हाला काय गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, काय गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला ते डूज अँड डोंट्स काय हवे आहेत, करिअरसाठी, तुमच्या नातेसंबंधांसाठी नक्की काय असणार आहे तर आपण बघणार आहोत. तर कोणासाठी हा भाग्याचा आहे, कोणासाठी अगदी असं म्हणूया की पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. तर बघूया. बघा, ज्या लोकांचं करिअर आणि व्यवसायासाठी बघत आहे तुम्ही, समजा तुमचा व्यवसाय आहे किंवा तुमचा जॉब आहे, तर या महिन्यात व्यवसायात प्रगतीचे चांगले योग आहेत. नवीन तुमचं काही कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा काही तुम्हाला जर का कोणाशी जोडीमध्ये किंवा भागीदारीमध्ये तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट सुरू करायचे असतील तर हा काळ अतिउत्तम आहे. पण एवढंच आहे की नोकरी करण्यासाठी एक गोष्ट आहे की कोणाशीही वाद घालू नका, कोणाशी आडेवेडे घेऊ नका, संयम ठेवा, सब्र असू द्या. त्याच्याने तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू होतील पण नक्की होणार आहे. त्यामुळे त्याची जॉबवाल्या लोकांनी काळजी घ्यायची आहे. मुलांसाठी जे आहे ना, मुलांसाठी हा जो मेष राशीच्या लोकांसाठी जो हा मे महिना आहे, हा थोडा मिक्समध्ये असणार आहे, संमिश्र असणार आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडी जास्त मेहनत करणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे सगळ्यात गरजेचे आहे. कारण आरोग्याची काळजी यासाठी, कारण खाण्यापिण्यामध्ये त्यांचा चढ उतार होऊ शकतो. कारण मे महिना आहे, गरमास आहे, त्याचबरोबर सुट्ट्या लागलेल्या आहे. त्यामुळे आरोग्याकडे थोडीशी काळजी घ्या, विशेष काळजी घ्या. आता अभ्यास तर आता होणारच नाही, असाही सुट्टीचा काळ आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष असं वेगळंच असणार आहे. पण तुम्ही वेगवेगळे क्लासेस जॉईन करणार असाल तर तरी सुद्धा त्यांची आवड बघून करा. कारण हा जो महिना आहे हा त्यांचा थोडा मिक्समध्ये असणार आहे. ते करतील किंवा नाही पण अशा पद्धतीमध्ये आहे. मोठे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी सुद्धा काही एक्स्ट्रा क्लासेस किंवा काही नवीन जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जाऊ शकता. वैवाहिक लोकांच्यासाठी, कौटुंबिक लोकांसाठी हा जो महिना आहे हा प्रेमाचा ठरणार आहे. त्यामुळे कुठे ट्रिपला जायचं असेल, कुठे फिरायला जायचं असेल तर हा तुमचे जुने वाद संपून टाकण्यासाठी, तुमचे जुने हेवेदावे कमी करण्यासाठी हा महिना खूप छान आहे. त्यामुळे नात्यात गोडवा वाढणार आहे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे बघायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक लोकांसाठी सगळ्यात महत्वाचं, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उन्हाचा, तापाचा त्रास होऊ शकतो, बीपीचा, उष्णतेचा त्रास सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर औषध घेणे, थोडं घराबाहेर पडणं टाळा. ऊन तर आहेच, पण तरी सुद्धा महिन्यामध्ये ह्या लोकांसाठी पाणी भरपूर पिणे, त्याचबरोबर डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल या ज्या पेशंट्सला या महिन्यात भरपूर काळजी घ्यायची आहे. अजून ज्या गोष्टी आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसल्याच असतील.